सोनल घे वेणी घे. सोनल सोनल या साडीत तू काय सुंदर दिसतीयस. नवरा मुलगा पाहता क्षणी तुला पसंत करेल बघ. घे ना वेणी घे. श्याम, हा? त्या दिवशी मी सुंदर दिसावं म्हणून मला गुलाबाचं फुल दिलंस. हो. आणि आज ही वेणी. पण त्या दुसऱ्या कुणाला मी आवडावं म्हणून ना. आता त्याला तू आवडली नाहीस तर लग्न कसं जमेल तुझं. श्याम, समज मी त्याला आवडले आणि मला तो आवडला नाही तर काय त्याला स्पष्ट सांगून टाकायचं की बाबा रे ये शादी नाही हो सकती. आणि मला तो आवडला नाही आणि दादाला आवडला तर. दादा म्हणजे वांदा. मग एक उपाय आहे. काय काय. समज मला हा मुलगा आवडला हा. नाही तर तू हे लग्न मोडायचंस. मी लग्न मोडायचं. नको ग महेश, तुझ्या लग्नामुळे किती काळजी ते बघतेस ना. अरे मी लग्न करीन नाही कुठे म्हणते मी, पण माझ्या आवडत्या माणसाशी. पण तुझी आवड निवड कळणार कशी. अगं बोल ना. हे बघ, हं. समजा मला मुलगा नाही आवडला ना, हं. तर मी जीभ दाखवीन, नाक हजवीन, हं? दात दाखवीन. म्हणजे 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 आपण पत्त्यात खुणा करतो तसं. म्हणजे नकार असेल तर चौकट बदाम. आणि होकार असेल तर होकार असेल तर 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 मी केसावरून हात फिरवीन, डोळे मिचकावीन. आत्ता कळलं मला. म्हणजे होकार असेल तर इस्पिक किलो, नकार असेल तर चौकट बदाम. सुरेख सुरेख एकदम तयार, छान दिसतेस. मग पहिल्याच ठिकाणी पसंत पडायला पाहिजेस. डॉक्टर संजय रणदिवे. हा इथेच राहतात. मी महेश परळकर. मीच तुम्हाला फोन केला होता. अच्छा, म्हणजे मुलीकडचे आपण. हो. मी संजयची बहीण. क्या ये. बसा. नमस्कार. संजय. नमस्कार. नमस्कार. दीदी जरा लवकर हा. म्हणजे काय आहे की मला हॉस्पिटलात जायची घाई आहे ना. काय आजारी आहेत डॉक्टर. हा? आजारी नाही, हॉस्पिटल मध्ये सर्व्हिस करतो. येस. आय सी. नमस्कार. नमस्कार. ही माझी बहीण सोनल आय सी. हा. आणि हा माझा मित्र श्याम. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. आता माझ्या बहिणीबद्दल मीच काय सांगायचं, पण ती BA झालेली आहे, हो हो. शिवाय उत्कृष्ट सुगरणी आहे आणि हा. हो गाते छान. तू सांग ना सगळं पुढचं. चहा घेणार का आपण. हा? घ्या ना घ्या. घ्या. हा. सुरेख नाचते बरं का. अच्छा. हो, भरतनाट्यम, कथकली, चिपकली वगैरे. आणि खेळतेही अतिशय सुरेख. Oh, I आट्या see. पाट्या, कबड्डी, झालंच तर खो खो वगैरे. बाकी तुम्ही स्वतः पाहताच आहात हो, सगळं. हो. बघताय ना. हा? हा? तर आता आपली पसंती. दीदी मुलगी पसंत आहे. आता याला पसंत आहे म्हटल्यावर आम्ही काय बोलणार. आता देण्या घेण्याचं बोलूया. देण्या घेण्याचं म्हणजे नाही, याला डॉक्टर होण्यासाठी एवढा खर्च केला, पण हुंडा म्हणून नाही, याला दवाखाना काढण्यासाठी. पण तुमच्या अपेक्षा काय आहेत? हा, कमीत कमी 1 लाख चालतील. 1 लाख? हो, 1 लाख. त्यापेक्षा जास्त नाहीत आणि कमी नाही. हा दिले दिले चौकट बदाम. आपलं कबूल कबूल. 1 लाख दिले. हा?
भाग्यशाली आहेस हं, संजय. बरं आता मुहूर्त केव्हाचा धरायचा? मुहूर्त नसला तरी चालेल दीदी. नाही म्हणजे इतके उताळ हो नका हो. म्हणजे आधी हे सांगा की हे 1 लाख रुपये तुम्ही आम्हाला लग्न आधी देणार की लग्नाच्या वेळेस देणार? कमाल आहे. हुंडा आम्ही द्यायचा? हो. अरे व्हॉट नॉनसेन्स. मुलांना हुंडा द्यायचा असतो. हो नाही म्हणजे तशी पद्धतच आमच्यात मुलाकडून हुंडा घ्यायची. आमच्यात नाहीये. गेट आउट. नाही त्या रागाव नका हो. हवे तर थोडे कमी पैसे द्या, कारण मलाही माझ्या लग्नामध्ये हुंडा द्यावाच लागणार आहे. चला निघा निघा. निघा आता. निघा. इडियट. गाढवा मूर्खा. काय झालं? अरे एकदम लाख रुपये कबूल करून माझी गोची करून टाकली दिसतो. अरे बरं झालं आयत्या वेळेला मला गोगली सुचला म्हणून. अरे हिरवाणी, मला माहितीये तुझ्याकडे 1 लाख रुपये नाही येत ते, पण मी काय करणार? चौकट बदाम. चौकड बदाम. दादा हुंडा देऊन लग्न करणं मला अजिबात मान्य नाही. अरे हो मला देखील मान्य आहे की आता काय करायचं, पण ठीक आहे तुझ्या मनासारखं होतं. आता नेक्स्ट कुठे? इंजिनियर सुर्वे, बर्वेनगर, कर्वे रोड. करेक्ट. दुरांच्या शेजारी, सर्वे नंबर 24. चला. बरं का महेशराव, हुंड्याची काही अट नाही. वा. काय ग, बरोबर आहे ना? हो काय करायचं आपल्याला हुंडा? वा वा वा, लाख मोलाचं बोललात तुम्ही कर्वे बाई. सुर्वे. अरे कर्वे रोड नाही का? नाही, मी काय म्हणतो, जवळ जवळ आता जमल्यासारखंच आहे. हो पण मुलाला मुलगी पसंत असल्याशी कारण. हो हो, मला मुलगी आवडली, छान. पण सोनाला मी पसंत आहे का? बोला ना. अहो बोला. बोल ना. बोल ना. बोल बोल. अहो तुम्ही विचारा ना तिला. स्पीक. आवडणार आवडणार, नक्की आवडणार. अहो आमची सोनल आहे सुंदर. अहो हिंदी पिक्चरची ऑफर आली, ती हिरोईन होता का म्हणून. काल सुभाष घेऊन होता ना घाईघाईत. सौंदर्य दिसला आम्हाला, मग पण आम्हाला सून हवे सुगरण. हो हो. वेळ प्रसंगी. अहो सुगरण म्हणून काय विचारता? आमची सोनल 500 लोकांच्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक करते 5 मिनिटात. अहो एवढ्या माणसांचा स्वयंपाक आम्हाला काय खानावर काढायचे? त्याचं काय दुर्वे साहेब. सुर्वे. तेच ते हो. हे तुमचे चिरंजीव. हो आता हे एवढे मोठे इंजिनियर आहेत. हो साहजिकच एवढा पैसा केलाय, एवढा मोठा बंगला बांधलाय, 4-5 आचार्य तुमच्या बाजूला आहेत. हो ना. समजा समजा उद्या लाच खाताना यांना कोणी पकड. नाही समजा तुम्हाला कोणी पकड, काय? तर काय होईल? यांची नोकरी जाणार, हा? त्यांना दारूचं व्यसन लागणार, अन्नान्न दशावून जाणार तुमची. काय? नाही नाही, समजा असं काही झालं तर उद्या बाईंचे दागिने विकायला लागतील. ओ काय बोलताय काय? बस झाला आता. नाही, मी काय म्हणतो, अशा वेळी खानावळ चालून सोनल तुमच्या सगळ्यांचं पोट नाही का भरणार? श्याम तू थांब रे, थोडं राहिलंय. आता समजा या सगळ्या प्रकारामुळे तुम्हाला हार्ट अटॅक. हार्ट. नाही म्हणजे श्याम. तू थांब रे जरा. तर तुमची सेवा कोण करणार? तुम्हाला झोपून राहावं लागणार. तेव्हा बेडटीपासून बेडपर्यंत बेड मध्ये तुम्हाला कोण आणून देणार? आमची सोनल. अहो नवऱ्याला सोडून तुमची सेवा करणार तुम्ही राम म्हणेपर्यंत. राम. अरे मला राम म्हणाला होता. माझं चल 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 चालतो चालतो. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही चालते राहा आधी. चला 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 बघू. चला, चालते व्हा. जातो चला म्हणतो. चला चला चला. अरे चला अरे कारण अवलक्षणी अरे पण- कार्टी. काय माणसं आहेत. काय माणसं. सुटलास रे बाबा. मी काय म्हणतो बर्वे साहेब. सुर्वे. चला चालते व्हा. चला चला. दादा तुझ्यामुळे लग्न म्हटलं. दादा तू गप्प बस. दादा तू गप्प बस. दादा नालायक. ऐक माझं. दादा बोल बोल. दादा दुसऱ्यांचं लग्न म्हटलंस. दादा तू प्लीज. बोल नको. दादा बोल बोल. नको. काय फायदा झाला माझ्या बहिणीचं लग्न म्हणून? बोल बोल काय काय फायदा? सांगते दादा. दादा प्लीज. दादा माझं ऐक. दादा दादा Get out. प्लीज मी काय सांगते Get त्या. out. पुण्या घरामध्ये पाऊल टाकू नकोस. आला तर तंगड तोडीन तुझा. आजपासून तू माझा दोस्त नाहीस, दुश्मन आहेस. Get out. दादा दादा त्याला अडव. चूक त्याची नाही, चूक माझी आहे. नवरा मुलगा आवडला नाही तर लग्न मोड असं मी त्याला सांगितलं होतं. Shut. मला मार, माझ्यावर रागव, पण त्याच्यावर रागवू नकोस. त्याचा कसलाही मौन होता, कुठलाही स्वार्थ नव्हता दादा.
मी तुझा सख्खा भाऊ असताना सगळं श्यामला कशाला सांगितलंस? मी तुला परका आणि तो तुला जवळचा वाटला. या प्रश्नाचं उत्तर आता तरी माझ्याकडे नाही. पण बाई जिंकल्यावर काय वाटतंय ते मग असं तू जेव्हा म्हणाला होतास तेव्हा दादा, तेव्हा त्याने फक्त तुझी दोस्ती मागितली होती. दुसरं काही मागितलं नव्हतं. दुसरं काही मागितलं नव्हतं. भाजी घ्या भाजी. सोनल, अलका, तू का तुला एवढं सिरियस व्हायला काय झालं? अगं तुझ्या महेश दादानं माझ्या बरोबर लाडू पाठवले. लाडू? का? तुझं लग्न 2दा मोडलं म्हणून. जाऊ दे. तुझं कोण नाही ना? मी नाही येणार. सोड मला. मला सोड, जाऊ दे. ऐका चारकरांनो, हा माझा दोस्त, हा ज्याने पैल जावले 100 लाडू एका दमात खायचे. चला, हरलास तर दुश्मनी, जिंकलास तर दोस्ती. बोल काय हवं तुला? दोस्ती की दुश्मनी? दोस्ती. दोस्ती. लाडू खा. सुनीता, चूल घेऊन ये. हा. 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 एक, दोन, सुरू सुरू. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, दादा नको. 9, 10, प्लीज दादा, प्लीज. 11, 12, 13, 14, 15, 17, 18. अरे दुश्मनी. हे कोणी? दादा नको, त्याला त्रास होईल. असं मग तू त्याच्या वाटणीचे खा. तू जेवढे लाडू खाशील तेवढे मी त्याच्यामध्ये ऍड करीन. कळलं? हा. हा. 21. हा. ठीक आहे. हा. माझं 19 चालू आहे अजून. लवकर 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 खा. 22, 23. असं ठीक आहे. मग हे सगळे लाडू चाळकरला वाटा आणि कबूल करा. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मी तुमचं लग्न लावून देणार आहे. हा चलो चलो बाटो बाटो. चलो बाटो. हा बाटो. घ्या घ्या तू घ्या. हा. वा, वा, वा. चला चला सगळ्यांना वाटा सगळ्यांना वाटा. बाटो बाटो. मावशी घ्या, मावशी घ्या. घ्या. प्रत्येकाला मिळालं पाहिजे. बाटो. घ्या तुम्ही घ्या. जमलो जमलो. जमलं खाओ. एक मिनिट थांबा, एक मिनिट एक मिनिट. चलो ले लो खाओ 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 मजा करो. घे अलका या लाडू. महेश भैया तुम्ही पण एक खा लाडू. थँक्यू. थांबा. चाळकरांनो, आमच्या आधी या दोघांचं पण जमलेलं आहे. आता एकमेकांना घास देणार आहे. टाळ्या! अहो, पाहुणे नवे मेवणे
टाकीत आम्ही केव्हा सोडा